Hi students, I am CS Santosh Raskar. Welcome to my YouTube channel. 12th अकाउंटन्सीचा जो सेकंड चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्या चॅप्टर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 आज आपण पाहणार आहोत. बेसिकली हा मोठा प्रॉब्लेम नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये स्टेशनरी चा वापर वर्षभरामध्ये किती झालाय त्याची अमाऊंट काढायची. अशा प्रकारची ऍडजस्टमेंट ही फक्त नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या प्रॉब्लेम मध्येच येते, इतर कुठं येत नाही. पहिल्यांदा पाहून घेऊया की ती ऍडजस्टमेंट म्हणजे काय असतं. बेसिकली काय होतं, कोणती तरी एखादी वस्तू असते जिचा न वापरला गेलेल्या वस्तूचा गेल्या वर्षीचा स्टॉक आपल्याकडे असतो. तो स्टॉक असतो त्याच्यामध्ये करंट इयर मध्ये आपण परत ती वस्तू काहीतरी खरेदी करतो, म्हणजे तो खर्च करतो आणि वर्षाच्या शेवटी न वापरता ती काही प्रमाणात त्या वस्तू शिल्लक राहिलेली असते. सो गेल्या वर्षीचा स्टॉक, करंट इयर मध्ये केलेले परचेसेस आणि परत करंट इयर मध्ये राहिलेला स्टॉक याच्यामुळे नक्की या वर्षामध्ये किती खर्च झाला, किती वापर झाला त्या गोष्टीचा हे आपल्याला कळत नाही. ते काढण्यासाठी आपल्याला ही ऍडजस्टमेंट बेसिकली शिकायची आहे. हा फार मोठा प्रॉब्लेम नाहीये, एकच ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायला शिकायची आहे. इथं या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये स्टेशनरीचा वर्षभरामध्ये झालेला खर्च आपल्याला काढायचा आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मध्ये तुम्हाला स्टेशनरीवरती अशी ऍडजस्टमेंट येऊ शकते किंवा ड्रग्स वरती येऊ शकते किंवा स्पोर्ट मटेरियल कन्झम्पशन वरती येऊ शकते किंवा पोस्टल स्टॅम्प्स वरती पण येऊ शकते. या 3-4 गोष्टीच्या बाबतीत नावं बदलणार आहेत, बाकी द्यायचे इफेक्ट करायच्या गोष्टी या सगळ्या सेमच राहणार आहेत. हे करायचं का असतं तर न वापरलेला गेल्या वर्षीचा स्टॉक असतो, यावर्षी खरेदी केली गेलेली असते आणि परत यावर्षी न वापरलेला स्टॉक असतो. त्याच्यामुळे एक्झॅक्टली वर्षभरामध्ये किती खर्च झाला हे सहजासहजी कळत नाही. तो शोधण्यासाठी ही ऍडजस्टमेंट आपल्याला शिकायची आहे. ओके, तर हे का करायचं हे आपल्या लक्षात आलं. पण त्याच्यानंतरचा पुढचा विद्यार्थ्यांना प्रश्न येतो तो म्हणजे की मला कसं कळणार किंवा आम्हाला कसं कळणार की ऍडजस्टमेंट आली आणि अशा प्रकारे ती सोडवायची. तर नॉट फॉर प्रॉफिट मध्ये जेव्हा ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक, स्टॉक किंवा अनयुज्ड हे शब्द येतात, हे फायनल अकाउंट नाहीये जिथं तुम्हाला कंपल्सरी क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट येणार आहे. हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे. सो इथं ज्या वेळेला तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट ऑफ मटेरियल किंवा दुसरा शब्द अनयूज स्टॅम्प्स, अनयूज पोस्टल स्टॅम्प्स. सो क्लोजिंग स्टॉक किंवा नुसता स्टॉक दोन्ही येऊ शकतं. स्टॉक ऑफ किंवा अनयुज्ड हे शब्द ऍडजस्टमेंट मध्ये दिसले की तुम्हाला जे आता आपण शिकणार आहोत अशा पद्धतीत त्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे असतात, बाकी कधीच नाही. कधी अशा पद्धतीत इफेक्ट द्यायचे जर तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टॉक ऑफ ड्रग्स किंवा अनयुज स्टॉक किंवा अनयुज स्टॅम्प्स, अनयुज पोस्टल स्टॅम्प्स असे काही शब्द दिसले, स्टॉक ऑफ किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ किंवा अनयुज्ड पोस्टल स्टॅम्प्स, अनयुज्ड स्टेशनरी असे काही शब्द दिसले तर आपल्याला अशा स्वरूपात त्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे हे लक्षात ठेवायचंय. अनयुज दिसलं, स्टॉक ऑफ दिसलं, क्लोजिंग स्टॉक दिसलं ऍडजस्टमेंट मध्ये की आपण आता जे शिकणार आहोत अशा पद्धतीत आपल्याला इफेक्ट द्यायचे, इतर वेळेला कधीच द्यायचे नाहीत. ओके, सो आता इफेक्ट कसे द्यायचे बघूया. ही ऍडजस्टमेंट सोडवत असताना मेन इफेक्ट आपल्याला काय करायचं असतं, मेन आपल्याला करायचं असतं की खर्च किती झालाय ते शोधायचंय करंट इयर मध्ये एखाद्या गोष्टीवरती. म्हणून स्टॉक ऑफ स्टेशनर असू द्या, स्टॉक ऑफ ड्रग्ज असू द्या, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल असू द्या, अनयुज स्टॅम्पची ऍडजस्टमेंट असू द्या, त्याचा मेन इफेक्ट जात असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. म्हणून मी इथं फक्त एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे. एक्सपेंडिचर साईडला मेन इफेक्ट जात असतो. ओके,
सो कसं लिहायचं असतं? लिहिताना डायरेक्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी असेल किंवा स्टॉक ऑफ ड्रग्ज असेल तर तिथं सुरुवात करायची नसते. पहिली लाईन कंपल्सरी येते, टू स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर. आता इथं स्टेशनरी हा वर्ड मी इथं लिहिलेला आहे कारण आता जो प्रॅक्टिकल आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1, तिथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयरचं. बरोबर आहे? स्टेशनरी वर्ड तिथं प्रॉब्लेम मध्ये आलाय त्याच्यामुळे मी इथं स्टेशनरी लिहिलाय. उद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं आलं की स्टॉक ऑफ ड्रग्ज, तर तुम्ही लिहिणार टू ड्रग्ज कन्झ्युम ड्युरिंग द इयर. नंतरच्या प्रॉब्लेम मध्ये आला स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, तर तुम्ही लिहिणार टू स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम ड्युरिंग द इयर. ज्या गोष्टीचा तुम्हाला स्टॉक दिलेला आहे तो शब्द इथं आला पाहिजे आणि त्याच्यानंतर कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर हे पुढचे शब्द जसेच्या तसे सेम राहतील. ओके. त्याच्यानंतर इथं दोन्ही कॉलम मध्ये काहीही अमाऊंट लिहायची नाही, ती फक्त पहिली लाईन आहे, ते हेडिंग आहे आपल्या ऍडजस्टमेंटचं. जो आयटम लिहितोय आपण काय लिहितोय, टू स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर, म्हणजे आम्ही वर्षभरामध्ये एवढी स्टेशनरी कन्झ्युम केली, स्टेशनरीचा एवढा खर्च झाला ते आपण काढतोय. त्याच्यानंतर काय लिहायचं असतं सगळ्यात पहिल्यांदा, लिहायचं असतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ती जी गोष्ट आपल्या की कोणती किती खर्च झाले ते काढायचंय, त्याचा सुरुवातीचा गेल्या वर्षीचा स्टॉक किती होता तो सगळ्यात पहिल्यांदा लिहायचा असतो. ओपनिंग स्टॉक कुठं दिलेला असतो प्रॉब्लेम मध्ये, ओल्ड बॅलन्स शीट ऍसेट साइड. तुम्हाला एकतर ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असेल, त्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दिलेला असेल. ओपनिंग स्टॉक हा शब्द येणार नाही. ओपनिंग स्टॉक शब्द ओल्ड बॅलन्स शीट मध्ये शोधायचा नाहीये. तुम्हाला काय शोधायचं आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी, ज्या गोष्टीचा आपण खर्च काढतोय तो शब्द आणि त्याचा स्टॉक. स्टॉक ऑफ ड्रग्ज, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल असं ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेलं असणार. ओके. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ओपनिंग स्टॉक हा शब्द शोधायचा नाही. इथं जरी एक्सपेंडिचरला ओपनिंग स्टॉक लिहिलेला असेल तरी ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जाऊन ओपनिंग स्टॉक हा शब्द शोधायचा नाही. तिथं स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वगैरे शोधायचं. सो ओपनिंग स्टॉक कुठं मिळतो, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिलेला असतो किंवा ऍडजस्टमेंट मध्ये. ऍडजस्टमेंट मध्ये वापरलेला शब्द कोणता असू शकतो, ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग स्टॉक पण वापरलेला असू शकतं किंवा स्टॉक ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलचा स्टॉक हा नेहमी ओपनिंग स्टॉक असतो. स्टॉक ऑन 1 एप्रिल. ओके. स्टॉक ऑन 1 एप्रिल, एकतर ओपनिंग स्टॉक दिलेला असेल किंवा स्टॉक ऑन 1 एप्रिल. सो सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक लिहायची अमाऊंट कुठे मिळते, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये मिळू शकते किंवा ऍडजस्टमेंट मध्ये मिळू शकते. त्याच्यात ऍड काय करायचंय, परचेसेस. ड्युरिंग द इयर जेवढे काय परचेस केलेले असेल अमाऊंट, ती परचेसेस आपल्याला ऍड करायचे. ते अमाऊंट कुठे मिळते, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आपल्याला दिलेलं असतं त्याच्या पेमेंट साईडला स्टेशनरी परचेस. आता स्टेशनरीचा प्रॉब्लेम बघतोय म्हणून तो वर्ड वापरतोय वारंवार. परचेसची अमाऊंट दिलेली असते. ज्या वर्ड वरती, ज्या आयटम वरती ऍडजस्टमेंट सोडवतोय तो शब्द शोधायचा. उद्या ड्रग्ज आलं तर ड्रग्ज परचेस ड्युरिंग द इयर बघणार. स्पोर्ट मटेरियल आलं तर स्पोर्ट मटेरियल परचेस ड्युरिंग द इयर आपण पाहणार. बरोबर आहे. ते ऍड परचेसेस केल्यानंतर तिसरं जे आपल्याला ऍड करायचं असतं ते म्हणजे आउटस्टँडिंग बिल. आउटस्टँडिंग बिल हे अमाऊंट कुठे दिलेले असते, आउटस्टँडिंग बिलची अमाऊंट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते आणि तेवढंच कन्सिडर करायचं असतं. आउटस्टँडिंग बिलची अमाऊंट. दुसरी कुठली आउटस्टँडिंग बिलची अमाऊंट घ्यायची नाही. समजा तुम्हाला ओल्ड बॅलन्स शीट दिली आणि त्याच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग बिल दिलंय तर तिथली आउटस्टँडिंग बिलची अमाऊंट घेऊन इथं ऍड करायची नाही. इथं जे आउटस्टँडिंग बिलची अमाऊंट ऍड करतोय ती फक्त ऍडजस्टमेंट मध्ये दिली असेल तरच ऍड होणार, ऍडजस्टमेंट दिली नसेल तर ऍड होणार नाही. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी लेस करायचं तो म्हणजे क्लोजिंग स्टॉक. हे कुठे दिलेलं असतं, हे परत ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं. ऍडजस्टमेंट मध्ये देताना क्लोजिंग स्टॉक म्हटलं असेल, नुसतं स्टॉक म्हटलं असेल किंवा स्टॉक ऑन 31 मार्च असा पण शब्द येऊ शकतो. ओके. सो
स्टेशनरी असू द्या, ड्रग्ज असू द्या, वर्षभरामध्ये किती खर्च झाला हे काढण्यासाठी ही ऍडजस्टमेंट आपल्याला करायची असते. कधी आली हे समजतं, स्टॉक ऑफ, क्लोजिंग स्टॉक ऑफ किंवा अनयुज हे शब्द जर ऍडजस्टमेंट मध्ये दिसले तर कंपल्सरी असं प्रेझेंटेशन आपल्याला एक्सपेंडिचर साईडला करायचं आहे हे न सांगता समजून जायचं. ऍडजस्टमेंट मध्ये असा शब्द आला, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज ऑन 31 मार्च, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, असा शब्द दिसला की दुसऱ्या सेकंदाला डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे की आपल्याला एक्सपेंडिचरला एवढं सगळं लिहायचं आहे. ओके, आता प्रॉब्लेम आपण बघूया, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा दिलेली आहे ओल्ड बॅलन्स शीट, त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये 2 नंबरची ऍडजस्टमेंट आपण पहिल्यांदा वाचूया. स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑन 31 मार्च 2019. ज्या वेळेला अशी ऍडजस्टमेंट येते, स्टॉक ऑफ समथिंग, काही येऊ द्या, स्टेशनरी येऊ द्या, स्पोर्ट मटेरियल येऊ द्या, पोस्टल स्टॅम्प्स येऊ द्या, स्टॉक ऑफ, क्लोजिंग स्टॉक ऑफ, अनयुज्ड असं काही आलं की समजायचं अशा पद्धतीत ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. ओके, आता आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेंडिचर साईडला येणार आणि पहिली लाईन लिहिणार टू स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर, कारण आपल्याला स्टेशनरी वर्षभरात किती कन्झ्युम झाले ते काढायचे, त्याच्यामुळे स्टेशनरी शब्द लिहिलाय. दुसरं काय काढायचं असतं तर तिथं दुसरा शब्द वापरला असता, कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर. कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर हे फिक्स तसंच्या तसं राहिलं असतं. ओके, नेक्स्ट, आता ही अमाऊंट काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला काय शोधायचंय, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं दिलेला असतो, ओल्ड बॅलन्स शीट ऍसेट साइड किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला गेलो, स्टॉक ऑफ स्टेशनरी दिलेला आहे. मी परत एकदा आठवण करून देतो, ओपनिंग स्टॉक हा शब्द शोधायचा नाहीये. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये स्टेशनरी, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ प्लांट अँड स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल असा शब्द दिलेला असेल तो शोधायचा. ओपनिंग स्टॉक मिळणार नाही. एक्सपेंडिचरला लिहिताना लिहिलाय ओपनिंग स्टॉक, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ज्या आयटमचा खर्च काढायचा आहे तो शब्द शोधायचा आहे ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. उद्या स्पोर्ट मटेरियलचा काढावा लागला तर स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल शोधायचा. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प आलं तर स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प शोधायचं ओल्ड बॅलन्स शीट मध्ये. ओके, सो आता मी ओल्ड बॅलन्स शीट मध्ये मला मिळाला स्टॉक ऑफ स्टेशनरी 400 रुपये. सो माझा तो झाला ओपनिंग स्टॉक, मग तो लिहिला मी इथं. त्याच्यानंतर दुसरं काय असतंय, मला परचेसेस कुठे दिलेलं असतं, रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला. रिसीट अँड पेमेंट अकाउंट ओल्ड बॅलन्स शीट नंतर लगेच दिलंय, तिथं लिहिलंय बघा, बाय स्टेशनरी परचेस्ड. सो करंट इयर मध्ये किती स्टेशनरी परचेस केली आपण, 6300ची. सो बघा 400चा ओपनिंग स्टॉक होता आणि 6300 आपण नवीन परचेस केली स्टेशनरी, म्हणजे अमाऊंट झाली आपली 6700 रुपये. या 6700 मध्ये आता अजून एक गोष्ट ऍड होणार आहे, आउटस्टँडिंग बिल. एखादं बिल आउटस्टँडिंग असेल तर ऍड करायचंय. कुठं दिलेलं असतं बिल, ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं. दुसरं कुठलंच बघायचं नाही. ऍडजस्टमेंट मध्ये काही आउटस्टँडिंग बिल असेल आपल्या आयटमशी रिलेटेड, दुसरं कुठलं नको. समजा आता मी स्टेशनरीवरची ऍडजस्टमेंट सोडवतोय आणि तिथं आउटस्टँडिंग बिल ऑफ मेडिसिन, ड्रग्ज, तर त्याचा आणि याचा काही संबंध नाही. आपण ऍडजस्टमेंट कशाची सोडवतोय, स्टेशनरी. सो आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी असेल तरच ऍड होणार, नाही तर नाही. ऍडजस्टमेंट नंबर 1, 1000 आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. 1000 कशासाठी आउटस्टँडिंग आहे, स्टेशनरी बिल. म्हणजे माझं आउटस्टँडिंग बिल आहे ते 1000 रुपये मी इथं ऍड करणार. ते माझे झाले 7700 रुपये. 7700 हे झाले. मग फायनली या सगळ्यातून मला क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक परत एकदा नुसतं स्टॉक असू शकतं, क्लोजिंग स्टॉक असू शकतं, स्टॉक ऑन 31 मार्च असू शकतं, काही असू शकतं. कुठं दिलेलं असतं, ऍडजस्टमेंट मध्ये. सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट बघूया. स्टॉक ऑफ स्टेशनरी ऍज ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड 1800. 31 मार्चचा स्टॉक हा नेहमी क्लोजिंग स्टॉक असतो. 31 मार्चचा स्टॉक किती आहे, 1800 रुपये. सो 1800 रुपये मी याच्यातून मायनस करणार. सो 7700 मधून 1800 मला मायनस करायचे आहेत. 0 0
5,900. 5,900 हा आपला या वर्षीचा करंट इयरचा स्टेशनरीचा खर्च आपल्याला मिळाला. बघा देताना काय दिलं होतं त्यांनी, स्टॉक ऑफ स्टेशनरी, जुनी स्टेशनरी 400 रुपयाची होती, नवीन स्टेशनरी 6,300 रुपयाची परचेस केली, 1,000 रुपयाचं बिल पण पेंडिंग आहे आणि स्टॉक मात्र आपल्याकडे 1,800च राहिलाय. त्याच्यामुळे करंट इयरला नक्की किती खर्च झाला हे समजलंच नाही. ते काढण्यासाठी आपण अशा पद्धतीची ऍडजस्टमेंट सोडवली. सो ज्या ज्या वेळेला स्टॉक ऑफ, क्लोजिंग स्टॉक ऑफ किंवा अनयुज्ड असे शब्द तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिसतील, अनयुज पोस्टल स्टॅम्प, अनयुज स्टेशनरी, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीत करंट इयरचा एक्सपेन्सेस काढायचा आहे. हा झाला एक्सपेंडिचर साइडचा इफेक्ट. त्याच्यानंतर या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट लायबिलिटीला पण जाऊ शकतो आणि ऍसेटला पण जाऊ शकतो. लायबिलिटीला काय जातं, आउटस्टँडिंग बिल काय असेल, आउटस्टँडिंग बिल काय असेल तरच लायबिलिटीला जाणार. समजा उद्या असा एखादा प्रॉब्लेम आला ज्याच्यामध्ये आउटस्टँडिंग बिल आपल्याला मिळालंच नाही, आपण लिहिलंच नाही, तर लायबिलिटीला इफेक्ट जाणार नाही. जर आउटस्टँडिंग बिल ऍडजस्टमेंट मध्ये दिला असेल तो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून आपण इथं ऍड केला आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला जाणार. आणि ऍसेट साइडला काय जातं, तर क्लोजिंग स्टॉक नेहमी ऍसेट साइडला जातो. हे जे शेवटी लेस केलेलं असतं स्टॉक ऑन 31 मार्च, तो आपल्याला ऍसेट साइडला लिहायचा असतो 1,800. अशा पद्धतीने स्टॉक ऑफ स्टेशनरीची ऍडजस्टमेंट येऊ द्या, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियलची येऊ द्या, ड्रग्सची येऊ द्या किंवा पोस्टल स्टॅम्पची येऊ द्या, अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट सोडवायचे आहेत. या ऍडजस्टमेंट का दिलेल्या असतात, तर करंट इयर मध्ये किती खर्च झालेला आहे ते काढण्यासाठी ऍडजस्टमेंट आपल्याला बेसिकली दिलेल्या असतात. ओळखायच्या कशा, तर फक्त ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑफ किंवा अनयूज स्टॅम्प, अनयूज स्टेशनरी असे शब्द आले तरच हे करायचंय, अदरवाईज कधीच करायचं नाहीये. परत एकदा सांगतोय, स्टॉक ऑफ, क्लोजिंग स्टॉक ऑफ किंवा अनयुज्ड असे काही शब्द ऍडजस्टमेंट मध्ये आले तरच अशा पद्धतीत ऍडजस्टमेंट सोडवायची आहे, अदरवाईज नाही. ऍडजस्टमेंट सोडवत असताना एक्सपेंडिचर साइडला सगळ्यात पहिल्यांदा लिहायचंय जो काही आपल्याला ज्याचा खर्च काढायचा आहे, स्टेशनरी असू द्या, स्टॅम्प्स असू द्या, तो शब्द लिहायचा. स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर, तिथं अमाऊंट लिहायची नाही. त्याच्यानंतर त्याच्या खाली लगेच ओपनिंग स्टॉक लिहायचा असतो. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये मिळते, तिथं ओपनिंग स्टॉक शोधायचा नसतो. तिथं आपण ज्या आयटमचा खर्च काढतो ड्युरिंग द इयर, स्टेशनरी असेल, ड्रग्ज असेल, त्याचा स्टॉक शोधायचा ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ती अमाऊंट लिहायची ओपनिंग स्टॉकच्या कॉलम मध्ये. तिथं दिली नसेल किंवा ओल्ड बॅलन्स शीट नसेल तर ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला दिलेलं असेल. ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑन 1 एप्रिल असं दिलेलं असू शकतं. त्याच्यामध्ये रिसीट अँड पेमेंट साइड, अकाउंटच्या पेमेंट साइडला जे परचेसेस दिलेले असतात स्पेसिफिकली स्टेशनरीचे, ते आपल्याला ऍड करायचे असतात. तुम्ही उद्या स्पोर्ट मटेरियलचा एक्सपेन्स काढायचा असेल करंट इयरचा, तर स्पोर्ट मटेरियल परचेसेस असं पेमेंट साइडला शोधायचं, जे परचेसेस असतील ते ऍड करायचे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग काही बिल दिलं असेल, ऍडजस्टमेंट मधलं फक्त कन्सिडर करायचं, बाकी कुठलंच कन्सिडर करायचं नाही. ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग बिल तेही या शब्दाशी रिलेटेड, स्टेशनरीचा खर्च काढतोय तर देर इज आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी असं असेल तर ऍड करायचं, अदरवाईज ऍड करायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो, नुसतं स्टॉक म्हटलेलं असू शकतं, स्टॉक ऑन 31 मार्च म्हटलेलं असू शकतं. मग हे सगळं लेस केल्यानंतर जे येतं ते अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची. हे सगळं एक्सपेंडिचर साइडला लिहायचं. एक्सपेंडिचर साइडचं कम्प्लीट झाल्यानंतर लायबिलिटी साइडकडे बघायचं. जर आउटस्टँडिंग बिल इथं ऍड झाला असेल तरच लायबिलिटी साइडला इफेक्ट जाईल. तेवढ्याच गोष्टीचा इफेक्ट लायबिलिटीला जातो, दुसऱ्या कशाचाही जात नाही. आणि नंतर सगळ्या शेवटी ऍसेट साइडला इथं जे लेस केलेलं असतं क्लोजिंग स्टॉक, त्याचा दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला जातो. सो पहिला ओपनिंग स्टॉक आणि परचेसेसचे कोणतेही दुसरे इफेक्ट जात नाहीत. आउटस्टँडिंग बिल ऍड केलं असेल तर लायबिलिटीला लिहायचं. क्लोजिंग स्टॉक जो दिलेलाच असतो तो लेस करायचा असतो, तो ऍसेट साइडला लिहायचा. अशा पद्धतीत स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियलची ऍडजस्टमेंट सोडवायची असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू सो मच.